राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे काळाचे कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे? काय आहे आपलं? 3.5 फुटाची जागा सुद्धा आली नाही आहे का? मी किती म्हटलं मी हे अमुक घेतलं तमुक घेतलं फलानं घेतलं बिस्तानं घेतलं, मी गेल्या माझ्या बरोबर येईन का? माझ्या बरोबर एकच येऊ शकतं. किती जरी माझे फ्लॅट असले आणि किती जरी माझी जागा असली तरी माझी एकच जागा रिझर्वेशन आहे. नदीला मशानभूमीमध्ये ती 3.5 फुटाची जागा मला रिझर्वेशन आहे. आणि एकदा मी गेलो की माझी रिझर्वेशनची जागा कुठपर्यंत माहिती का? गावात दुसरा जर गेला तासाभरात, संध्याकाळी 5 वाजता गेला मला सकाळी अंत्यविधी दिली, लोक म्हणजे सकाळी लवकर सावडा द्याला, जागा खाली करा, दुसरा आणायचा. हे किती वेळासाठी आहे? किती वेळासाठी आहे? क्षणभंगूर नाही भरोसा जीवनाचा, हे माणसाला कळलंच नाही. हा तुम्ही मागं बघितलं ती आजी, तुम्ही पांढऱ्या साडी तुम्ही मागं बघितलं तीच आजी. भाग्यवान हात आजी तुम्ही. पांडुरंगाने तुम्हाला इथे गादीवर बोलवलं, या पटकन. एवढ्या सगळ्या महिला म्हणून तुम्हीच काय, या पटकन. ऐकावं महाराष्ट्रात विधवा मातेला पुढे सन्मान आहे का? काय घोडं मारलं विधवेनं कुणाचं? तिचा पती गेला, तिचा काय दोष? पण तिच्या नातवाला तिला हळद लावता येत नाही का? तर म्हणे तू विधवा आहे, कोपऱ्यात बस. पोटच्या लेकराला तिला हळद लावता येत नाही का? तर म्हणे तू विधवा आहे. एक प्रामाणिकपणे सांगू, कालही विधवेला सन्मान आहे, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. बघता पुढे आणा बघ काय एक प्रामाणिकपणे सांगू, या महाराष्ट्रात कालही विधवेला सन्मान आहे, उद्याही सन्मान आहे आणि मागेही सन्मान होताच. घ्या पहिला पुरावा. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ विधवा झाल्या आणि 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं आणि त्या सिंहासनावर राजा जायला निघाला तर राष्ट्रमाता जिजाऊने थांबवला आणि तिथला असणारा कुंकुम तिलक राष्ट्रमाताने जिजाऊने घेतला आणि पहिला एका विधवेनं छत्रपती शिवरायांना कुंकुम तिलक केला आणि मग राजा सिंहासनावर बसला. ती राष्ट्रमाता जिजाऊ विधवा अहिल्याबाई होळकर 28व्या वर्षी विधवा झाली. सती गेल्या नाही. मामांजी दुःखावरा, 2 मिनिटं. मामांजी दुःखावरा सती जाऊन मोक्ष मिळवण्यापेक्षा जनतेची सेवा करून मोक्ष मिळवते आणि ती अहिल्याबाई होळकर 79 वर्ष जगली आणि तिने जनतेची सेवा केली आणि त्याच अहिल्याबाई होळकरनं काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला. ती अहिल्याबाई होळकर विधवा. आणि घ्या आता तिसरा पुरावा. चला कलियुगामध्ये या. कानूर मेसाईला आलात, मेसाई नावाची देवी आहे आणि देवीच्या प्रांगणावर लिहिलंय भक्तीनी शिवाय कोणी आज जाऊ नये आणि दोन्ही भक्तीने विधवा आहे. देवीला आंघोळ विधवा घालतात, देवीला हळदी कुंकू विधवा लावतात, देवीला साडी चोळी विधवा नेसवतात. याचा अर्थ कालही विधवेला सन्मान आहे, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. प्रामाणिकपणे सांगा, सौभाग्याचं लेणं गेला त्या मातेनं आयुष्यभर कपाळाला काय लावलं?
बुक्का आणतो बुक्का कुणाचा? पांडुरंगाचा. मग कीर्तनकारांना विठोबा रखमाईचा गजर केल्यानंतर विधवा मातेनं कीर्तनकाराला बुक्का लावून हार का घालू नये या मताचा मी कीर्तनकार आहे. आतापर्यंत समाजात जेवढ्या कीर्तन केली तेवढ्या कीर्तनामधून विधवा मातेला सन्मान दिला आणि महाराष्ट्र शासनाला दखल घ्यावा लागली आणि महाराष्ट्र शासनाने GR काढला. आता विधवा म्हणायचं नाही, गंगा भागीरथी म्हणायचं. आणि काल्याचा प्रसंग काला संपला आणि त्या गावानं निर्णय घेतला पांडुरंगाची आरती 4, 5, 7 विधवांना दिली. इथंच वारकरी संप्रदायाचा विजय आहे बांधवांनो. आणि आतापर्यंत विधवेकडून सन्मान करून घेतला, विधवा मातेचा सुद्धा सन्मान केला. मी आज साडी आणायला विसरलो, साडी आणली नाही म्हणून या मातेला साडी घेण्यासाठी 1001 रुपया तिला साडी घेण्यासाठी देतो. तिने स्वीकार करावा. एक सांगू, महाराष्ट्रात लाडकी बहीण असू शकते तर लाडकी आजी का असू शकत नाही? अरे घेऊ द्या ना आनंद. अरे महिलांना हळदी कुंकाचा कार्यक्रम करताना आवर्जून करा, विधवांनाही बोलवा, त्यांच्या हातात बुक्क्याची वाटी द्या. तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम करा, एक विधवा स्वतःला बुक्का लावी, दुसऱ्या विधवेला बुक्का लावी. घेऊ द्या ना आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.